पण आम्हाला अपयश आलं. आम्ही कमी पडलो. आम्हाला स्वातंत्र्यानं हुलकावणी दिली. पण आमच्या राणी साहेब, जिजाऊ, त्या आमच्याही पेक्षा हट्टी. त्यांना ही गुलामगिरी मुळीच मान्य नव्हती. कुठल्या करंड्याची हिंमत आमची जहागीर बेवसाव करण्याची? इथे पहाराही वाहन ठोकून जातो. उखडून काढारे ते अभद्र. सरकार कशापायी हे? अहो सरकार, राव इथं गाढवाचा नांगर फिरवून गेलाय. म्हणलं खबरदार, परत इथं आला तर. आम्ही आलोय ना आता. अजिबात घाबरण्याचं कारण नाही. त्याला पुन्हा इकडे डोळा वर करून बघायची हिंमत तर होते. आता इथे कोणालाही भ्यायचं कारण नाही. ही भूमी आपली आहे. शिवबा, आपल्याला ही भूमी पुन्हा बसवायची आहे. जिथे गाढवाचा नांगर चालला तिथे सोन्याचा नांगर धरायचा आहे. गजाननाच्या आशीर्वादानं आणि तुमच्या कर्तृत्वानं गोरगरिबांची प्रजा इथं कुठल्याही भीतीशिवाय राहिली पाहिजे. सरकार, इथं गावात एक चांगला गणपती बी होता. तो पण आता ठाकरांच्या वाड्यात कसं बस तग धरून आहे. असं त्या गजाननाची पूजा करून प्राणप्रतिष्ठा करूया. उत्तम मंदिरात त्याची स्थापना करूया. आता यापुढे कसब्यातला गणपती आपल्या पुण्याची ग्रामदेवता असेल. या पुण्यभूमीत जिजाऊ साहेब आणि बाळराजांच्या रूपानं जणू सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीनच प्रवेश केला. एका फार मोठ्या स्वप्नाचे बीज कसब्यातील ठकारांच्या वाड्यातील भिंतीतल्या गजाननाच्या साक्षीनं इथल्या भूमीत रुजलं. बाळराजे, आमची खात्री आहे गजाननाचे आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी आहेत. आपण हे कार्य सहज सिद्धीस नेऊ शकाल. आऊसाहेब, आपलाही आशीर्वाद असावा. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. कालचक्र पुढे जात होतं. शिवाजी या 3 अक्षरांनी इथल्या 12 मावळात जणू जादू केली होती. पुढच्या काही वर्षातच केवळ पुण्याभोवतालचं रहाळ नव्हे तर 12 मावळ स्वातंत्र्याचं सुख अनुभवू लागले. शिवबांनी त्यांना मंत्रच तसा दिला होता. म्हणायचे, आम्ही स्वतः दौलतीत हिंडू, खबर घेऊ, पुंड पाळेगारांचे भय नको, वसाड गावे बसवा, कूस घाला, वेशी बांधा, देव मांडा, पेटकऱ्यास आवतने द्या, बंद वाटा चालत्या करा, चोरा चिलटांची धास्ती आता बाळगू नका. हे राज्य आपलं आहे. जागोजाग चौक्या असतील, पहारे असतील आणि यातूनही कोणावर अन्याय झालाच तर आमची दारे अवघ्यांसाठी सदैव उघडी आहेत, हे बरे जाणू नसा. सोडा मला, सोडा, सोडा. कशा पायी आणलाय आम्हाला इथं? काय हो, काय झालं? महाराज, यानं आपल्या वतनातल्या एका स्त्री बरोबर बदसलुकी केल्याची तक्रार आहे. पाटील, खरं आहे का हे? आमच्या जहागीरदारीत आम्ही काय बी करू, मी कोण आम्हाला विचारणार? हरामखोर, करून सवरून परत ही शिरजोरी. भैरोजी, याचे दोन्ही हात आणि पाय तोडून रस्त्यावर फेकून द्या त्याला. आमच्या राज्यात कुठल्याही स्त्रीचा अपमान करणाऱ्याची आम्ही काय अवस्था करतो ते याच्यासारख्या मगरुरांना एकदा समजू द्या. असली शिक्षा महाराज, एका ऐकून तरी घ्या महाराज. आम्ही सांगितलेली शिक्षा ती कायम. तुझा कोणाची आपल्या माया बहिणींकडे डोळे वाकडे करून बघायची हिंमत होता कामा नये. एकदा माफी असावी महाराज. घेऊन जा याला. एकीकडे अशी गुन्हेगारांना दहशत बसत होती
तर दुसरीकडे केवळ लढाया आणि रक्ताचे पाठ वाहवणं म्हणजे राज्य करणं नव्हे हे शिवाजी राजांना समजत होते. कितीतरी कामं करायची होती, धारा वसुली नीट करायची होती, सरकारी नियम कानून चांगले करायचे होते, बागा आमराया फुलवायच्या होत्या, बंधारेनी धरणं बांधायची होती. राजांची नजर रक्तपारखी. त्यांनी दफ्तरी कामकाज उत्तम पद्धतीनं चालवण्यासाठी जशी सक्षम माणसं नेमली तसेच दगडांमधून हिरे शोधून काढले. महाराज, हा खडक फोडून घेतला की पावसात येणाऱ्या पाण्याचा आपल्याला चांगलाच उपयोग होईल. हा खडक चिमणाजी हे दोघच फोडणार आहेत. 100 माणसांचं काम तुम्ही यांना सांगितलं? कोण आहे ते? अहो महाराज, हे ऐकायलाच तयार नाही. म्हणतात हे तर स्वतः महाराजांचं काम आहे. कशाला हवी आहे गर्दी? आम्ही दोघच बास झालो. आम्ही दोघच फोडून काढू हा खडक. येस बा. महाराज, हा यसबा. मुजरा महाराज. यसाजी कामटे आपल्या कोंढव्याचा आहे. येसाजी, जी. अरे काय करायला निघालास? फक्त तू आणि आमची ही बहीण दोघच? जमेल का तुम्हाला हे? आम्ही येईपर्यंत ही धोंड बाजूला होईल? महाराज, असं बघते काय माझ्याकडे? राजा चौथा विचारतायत ना, त्यासने काय नाही म्हणायचं? होय राजा, आम्ही दोघं बास आहोत. याच्या परीस मोठी धोंड असेल ना तर ती बी फोडून काढू. होय, तुम्ही सांगा फक्त. येसाजी, जी. आम्ही नक्की परत येऊ. बघू तरी तुमचा पराक्रम. हा, जी राजा. मुजरा. चला चला. चिमणाजी, कशावर पोचली ती माणसं? किती साधी पण केवढी हिकमती आणि गुणी माणसं आहेत आपल्या राज्यात. त्यांच्या पाठीवर फक्त हात ठेवायची गरज आहे. कुठल्याही संकटाचे कितीही मोठे डोंगर आले सहज पार करतील ते. खरंय महाराज. हा यसाजी आणि त्याची लक्ष्मी दोघांवर लक्ष ठेवा. त्यांनी जर हे काम केलं तर त्याचं आणि त्याच्या स्त्रीचं योग्य ते कौतुक झालं पाहिजे. नक्की महाराज. आपल्या रयतेला असं लेकरासारखं जपणारा राजा होता. त्यांच्या भाजीच्या देठासही विना मोबदला हात लावलेला खपायचा नाही त्याला. पण राज्य चालवणं सोपी गोष्ट नव्हती. ही तारेवरची कसरत शिवाजी राजे कशी करत असतील? महाराज, हे लोक दुष्काळाचं कारण घेऊन आले. तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही म्हणते. पेटूनच जाणार आहे आम्ही. महाराज, आमदा पावसाने लई वड दिले. अन्नी टंचाईच्या धामधुमीत कुंभा बी नाही झाला. जनावर ऐकायला लागली, हत्यार बी नाही. पण हे सगळं करताना त्यांची एक नजर होती पश्चिमेच्या विशाल सागरात. एवढ्या कष्टांनी निर्माण केलेल्या आपल्या राज्याला जमिनीवरच्या संकटांनी जर घेरलं तर आपल्या मदतीला येईल तो समुद्रच. आणि ज्याचं आरमार त्याचा समुद्र हे गुपित महाराजांनी नेमकं हेरलं. आणि काय चमत्कार! केवळ काही वर्षात अगदी टोपीकरांनाही लाजवेल असं स्वराज्याचं आरमार सिंधू सागरात अभिमानानं विहार करू लागला. स्वराज्याच्या संख्येला आता पाण्यावर पालान घाला. हा समुद्र तुमचा आहे. या तुमच्या समुद्रावर मुठभर तिरंग्यांनी आणि शिडीभर हापशांनी चाचेगिरी करणाऱ्या अरबांनी आपल्या लेकी सुनांना पकडून नेऊन गुलामांच्या बाजारात विकावं. त्यांच्या जन्मता सकट टोफेच्या तोंडी द्या. आता इथे राज्य आपलं. तुम्ही कोकणची पोरं म्हणजे दर्यावरती मर्द अशी माडाला मडकी लावून दारू काय गाडीत बसला. या दर्या भवानीची भक्ती करा, कैरी निखंदून काढा. धूम शान पावे तो या भगव्या झेंड्याचा तरारा पोहोचला पाहिजे. या एकविरा भवानीचं नाव 12 शिडं
चलपतीही झालेला असा हा शिवाजी राजा जणू काही ऐरावतावर बसलेल्या सामर्थ्यवान इंद्रासारखा भासू लागला होता. हे काय फिरतंय. शिवरायांनी मग आपली नजर वळवली ती स्वधर्म रक्षणावर. शेकडो वर्ष चारी बाजूंनी घेरणाऱ्या इथल्या प्रजेवर जुलमानं आपला धर्म लादणाऱ्यांना तर कुणाचाच धाक नव्हता. महाराज हे आपल्या प्रजेवर आपल्या धर्मात याची सक्ती करत होते. धर्माची सक्ती असेल कोणाला यांचा धर्म स्वीकारायचा तर? महाराज हे इथल्या सगळ्या लोकांना जबरदस्तीने गावागावातून हाकलून लावत होते. हे परदेशातून येणार आणि इथल्या स्थानिकांवर त्यांच्या धर्माची सक्ती करणार. विचारा यांना धर्मांतराचा आदेश खरा आहे का? आणि तो जर खरा असेल तर तो अन्याय. विचारा. म्हणून पचे तो कुर्बी साहू संगत साक्षीला आहे. ही Highness, मैं फादर अफरोज हमारा चर्च गिरिजा घर है. हम यहाँ किसी को तकलीफ नहीं देता. हम यहाँ सबकी मदद करता है. हमारे यहाँ कोई भी गरीब आ सकता है, हम उसको सर्विस देता है. हमारे यहाँ नन औरत रहता है. मगर आपके ये सिपाही लोग सूरत में घर जला लूटपाट कर रहे. हमारी रक्षा करें, रहम करें. मर्सी मर्सी. बाबा अमरूस, हमने आपके बारे में सुना है. ये सच है कि आपकी किसी से दुश्मनी नहीं है और आप सबकी मदद करते हैं. हमारी भी आपसे कोई दुश्मनी नहीं है. हम तो सिर्फ यहाँ मुगलों को सबक सिखाने आए हैं. इसलिए आप चिंता न करें. आपके इगर्जी को कोई नुकसान नहीं है. वहाँ औरतें सुरक्षित हैं. बाबूजी. जी महाराज. बाबांच्या इगर्जीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्या. तिथे आपले पहारे लावा. त्यांच्या स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची तजवीज आपण स्वतः करा. ही लोक चांगली आहेत. बाबा आप जाइए, चिंता न करें. आणि धर्माच्या बाबतीत याहीपेक्षा जास्त कसोटी बघणारे प्रसंग महाराजांवर जेव्हा आले तेव्हा आपण काळाच्या किती पुढे आहोत हे त्यांनी आपल्या उदाहरणातून सिद्ध केलं. महाराज बाहेर कोणी मोहम्मद कुली खान तुम्हाला भेटायला आले. मोहम्मद कुली खान आमचे नेतूजी पालकर की काय? लगोलग त्यांना आत घेऊन. जी महाराज. नेतूजी. नाही राजे. नेतोजी नाही राजे. मोहम्मद कुली खान केलाय मुघलांनी. सर मग इथे आम्हाला भेटायला का? रावणा राजे जीव मरायला लागला होता. अहो काही झालं तरी आमचा जीव स्वराज्यात तिकडं नाही. तिकडं नकोसं झालं म्हणून तर तुमच्या पायाशी आलो राजे. नेतोजी तेच तर म्हणतोय. जगाला दाखवायला त्यांनी तुमचा धर्म बदलला, तुमचं नाव बदललं, डोईवरचा पट्टा बदलला म्हणून काय झालं? तुमच्या मनात तुमच्या हृदयात उचला का त्यांचा तो धर्म? जवळ करा राजे. चूक झाली आमची. पुन्हा राजे चूक नाही होणार. धर्म जरी बदलला असला तरी तुमच्या पायाची ठिकाण असेल. तुझा भवानीची आन राजा पुन्हा अशी चूक नाही होणार. थांबणं हे या महामानवाला मान्यच नव्हतं. कर्नाटकातील समोत्तीर पेरुमल आणि शोणाचलपतीची मंदिरे जी सुलतानांनी फोडली होती आणि तिथं प्रार्थनास्थळ उभारली होती त्याच जागी महाराजांनी पुन्हा पूर्वीप्रमाणे सुंदर मंदिर निर्माण केली. गोव्याच्या सप्तकोटेश्वराला फिरंग्यांनी तोशीस दिली याचाही जीर्णोद्धार केला. आमच्या धर्माची अवहेलना केली नाहीत तर विनाकारण कुठल्याही परधर्माला आमच्याकडून तोशीस दिली जाणार नाही. इतकं साधं आणि सरळ ब्रीद होतं स्वराज्याचं. हा
म्हणून गोल फिरतोय आपण तिथेच आहे. आता लाईट कधी लागणार रे? राजेश्री आबासाहेबांचे जे संकल्प आहेत तेच करणे आम्हा सागत्य. आज या कालकुपीच्या निमित्ताने आमच्या भोसले घराण्याच्या तीनही पिढ्यांशी आपली भेट झाली. कुठं बाहेर आहे आपण? आमचे आजोबा थोरले महाराज साहेब शहाजी राजे, आमच्या आजी जिजाऊ साहेब आणि आमचे आबासाहेब. आबासाहेबांच्या बद्दल किती बोलावं आणि काय सांगावं. एका समर्थ योग्याचे दोनच शब्द, जाणता राजा. या शिवसृष्टीत तुम्ही त्यांचे आभाळ एवढे पराक्रम अनुभवलेच आहेत, पण मी त्यांचं बघितलेलं एक वेगळंच रूप तुम्हाला आज दाखवणार आहे. सतत परकीय प्रभावाखाली असल्याने आपण आपली भाषा विसरत चाललो आहोत, ही फार मोठी काळजी होती त्यांना. आपली भाषा म्हणजे आपलं स्वत्व. आश्चर्य याचं वाटतं की एकीकडे सतत रणांगणावर असणारे आबासाहेब दुसरीकडे आपलं स्वराज्य परिपूर्ण व्हावं म्हणून किती जागरूक होते. दिंडी राज्य एका महत्वाच्या कामासाठी आपली मदत करावी. यवनांपासून आपल्या प्रजेला सोडवण्याचा आमचा लढा चालूच आहे. पण पंत, ही आक्रमणं फक्त तुमच्या आमच्या जमिनीवर किंवा शरीरावर होत नसतात. अधिक काळ जर गुलामगिरीत गेला तर त्याचा परिणाम आपल्या भाषेवरही होऊ लागतो. आणि मग ही भाषेवरची आक्रमण प्रजेच्या मनात गुलामगिरी खोलवर रुजवतात, अधिक पक्की करतात. हे एक चक्र आहे. हीच वेळ आहे हे दुष्ट चक्र तोडायची आणि ह्या साऱ्या गुलाम्या समूळ उपटून फेकून द्यायची. मैदानावरची लढाई आम्ही लढतो, पण भाषेची लढाई लढण्यासाठी आपली मदत हवी. खूप दिवस मनात आहे, आपल्या राज्यात भाषा देखील आपलीच असली पाहिजे. बरोबर. हे महत्वाचं काम आम्ही आपल्यावर सोपवत आहोत. एक असा ग्रंथ निर्माण करा, असा भाषाकोश निर्माण करा जो पुढच्या पिढीसाठी कायम दीपस्तंभाचं काम करेल. कराल? जी महाराज, आपली आज्ञा शिसाबंद हो. अशी दूरदृष्टी होती महाराजांची. त्यांनी राज्यकारभारात मराठी प्रतिशब्द वापरायला सुरुवात केली आणि काय जादू झाली बघा. पेशव्यांचा प्रधान झाला, दबीराचा सुमंत, सरनोबतचा सेनापती झाला, काझीचा पंडित, मुजुमदारचा अमात्य झाला, सुभेदारचा देशाधिकारी, हुकुमतचा सेनाकर्ता झाला, तर शहजाद्याचा युवराज. हे आणि असे अनेक. महाराजांनी केवळ राज्य व्यवहार कोशासारखे ग्रंथ लिहून घेतले असं नाही, तर या व्यतिरिक्त काव्यशास्त्र विनोदावरही अनेक ग्रंथ लिहून घेतले. अनेक विद्वानांची आणि कवींची प्रतिभा त्यांच्या राजाश्रयानं बहरली. असं वाटतं आणखी काही वर्ष तरी छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्यात असते तर. सतत किती दगदग, किती भयानक संकट, किती रात्री बेचैनीत घालवल्या असतील त्यांनी. सगळे फासे उलटे पडत असताना कसा आपल्या सहकार्यांना धीर दिला असेल त्यांनी. खरोखर असा माणूस, असा सेनानी, असा राजा जगात दुसरा नाही. 35 वर्ष या महाराष्ट्राला सावरता महाराज मात्र अतिशय थकले होते. स्वामी एवढी मात्रा घेताय ना, या मात्रेनं प्रकृतीला नक्कीच आराम पडेल बघा. सततच्या कष्टांनी त्यांचं शरीर अगदी दमून भागून गेलं होतं. आता आयुष्याची अवधी झाली. आता आम्ही कैलासास श्रींचे दर्शन असणार. अहो, हा तो मृत्यू लोकच आहे. याआधी जितके जन्मले तितके गेले. आता आमची महाराज, असं नका बोलू महाराज. आग्र्यातून निघताना तुमच्या जागी मी झोपलो होतो. आज मी या बिछाण्यावर तुमच्या जागी मी झोपलो. मरण आलं तर मला येऊ दे. अनाळ्यातून निघताना आपला शिवाकाशी पालखीत बसून गेला. आज बी आम्हाला ते कुणाला बी इशारा करा पकडतोय. तुमच्या जागी आम्ही जातो, पण आम्हाच ते असं पोरक करून जाण्याची अशी भाषा करू नका महाराज. अशी भाषा करू नका. गुरुजी,
महाराज स्वामी आग्रह तुम्ही जणू आम्हाला पुनर्जन्मच दिला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्हाला प्राण देऊन घेतले. या धामधुमी तानाजी सुनीला माझी माझी प्रभू आणि असे एक एक संकट मला मागे टाकून पहिलं दिनावर केव्हाच निघून आता साहेबांची वाट बघतो. स्वामी आता त्यांच्या कुशीत विश्रांती त्यांच्या कुशीत आता हे श्रींचे राज्य सर्वांनी एक दिलानं एकोप्यानं सांभाळा. आम्ही हे जे रोपट लावलंय त्याचा तुम्ही महावृक्ष करा. सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या दक्षिण तीरापर्यंत हा अवघा बुलूक मुक्त करा, मुक्त करा. तीर्थक्षेत्री महाक्षेत्री सोडा. यात तुम्ही चुकूर होऊ नका, चुकूर होऊ नका. आता साऱ्यांनी बाहेर जा, बाहेर जा, साऱ्यांनी बाहेर जा. आम्हाला श्रींचे स्मरण करूया. श्रींचे स्मरण करूया. शिव शंभो, शिव शंभो, शिव शंभो, शिव शंभो. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी. फिरतंय अक्षरशः